हा चिंच कोणचंच मॉडेल एवढं टिकत नाही. कुणी कोरोनाला टिकलाय र. माझं काहीच खरं वाटना. लय बिया वाटतंय मला. बघ हे आपण नाही घाबरत. आपण कोणालाच नाही घाबरत. पोलिसाची गाडी असो नाही तर करून असो आपण कोणालाच नाही घाबरत. अरे ह्यो कुठं गेला? हे इकडे इकडे गेली का गाडी? अरे गेली गेली. राळेगणच्या साईडला गेली. चल. वर तू तोंड लय सुचलंय आणि काल तुझ्या घराकडून आवाज पण येत होता राव. अरे वरच्या वाडीचे पोरं आले होते हाणायला. मग तू काय म्हणला का नाही त्यांना? म्हणलं ना. काय म्हणलं हिंमत असेल तर एका एकाने या. मग? अरे एका एकानेच लय हाणलंय मला. अयो, अजून कंबर दुखतंय बघ. आणि तुम्हाला आता सांगतो हायला तो लय अवघड आहे. अरे त्यांचा राग कमी नसन झाला. फोन करू त्यांना. कशाला मजा करीत होत राह. तुम्हाला कारण सिरियस घेतलं. काय करतो रे? हा कोरोनाने धुमाकूळ घातलाय गावात आपल्या. हा तो कोतवाल आपल्या गावासाठी तोंडाची पिपाणी करतोय. तुमच्या आई बापाने तुम्हाला हेच शिकवलं का? अहो आम्ही तीच गावकऱ्यांना सांगायला होतो पण गावात कुणी नाही म्हणून मी याला सांगत होतो. अरे तुला नीट चड्डी नेसता आहे ना आणि तू गावाला शिकवाय निघाला. जा घरी पळ आता. तुला काय इंग्लिश मध्ये सांगू का? जा घरी. नाही नको ते आज चिड्डा लागे जुना झाला ना. अरे तू मला बोलतो. पळ जा घरी आता. येऊ बरं तुला वाटत नाही का ते सरपंच लय बोललाय म्हणून? हा ना राव. पण त्याने आई माई काढली रे आपली. हा ना राव त्याचा ना काटच काढा पाहिजे. आहे ना. तो मागल्या सरपंच केला म्हणला तो आपला कार्यकर्ता आहे आणि आज किती घालून पाडून बोलला रे आपल्याला तेव्हा. हा ना बघ ना इज्जतच नाही ठेवली. इज्जत आहे का ना आपल्याला? नसलेली इज्जत काढली ना त्यांनी राव. हा ना तू बघ आता पुढच्या सरपंच केला ना त्याला पाडीतच असते. मतदानाचा हक्क आहे का तुला? आहे ना. आहे हा ते तरी बरं आहे. मागच्याच वर्षी पूर्ण झालं. हा होय तो सोट्या आलाय. होय सोट्या. काय नाही सोट्या दादा ये ना. हा, बसा बसा ना. लग्नाच काय झालं तुझ्या? अरे ते तुला माहित नाही का? नाही. अरे गावात एवढा मोठा पराक्रम झाला तुला माहित नाही? अरे ज्या दिवशी ह्याच्या दारात वराडाची गाडी यायची का त्या दिवशी पोलिसाची गाडी आली ना. कस काय? अरे ते सरपंच नाही होय लग्नाच्या टायमाला पोलिस घेऊन आला ना ह्याच्या दारात आणि ह्याच्या डोक्यात तोंडाला हळद लागणार होती. त्या टायमाला कुठं कुठं हळद लागली त्यालाच नाही. बघ अजून दुखत कशाला दुखा मीठ चोळीतो तू? सॉरी. अरे एक वेळेस आमचं लग्न मोडलं असतं ना तरी सहन केलं असतं. तुझं लग्न मोडलं हो का आमच्या हित कस तरी होते. माझी पण ते लग्न मोडल्या तुला पैसे नाही भेटले? कसले? अरे विम्याचे पैसे. अरे कोरोनात जर लग्न मोडलं तर सरकार त्याला विमा देतं. मला तर नाही भेटले भाऊ कसले पैसे. अरे ला मग सरपंचाने ते पैसे खाल्लेले आहो. मग अनुदान तरी भेटलं असेल तुला? नाही रे. अयो तरी म्हणलं सरपंचाच्या मेवण्याचं लग्न एवढं धामधडीत कसं काय झालं? बरोबर बरोबर. तू आज पैशातून केलेला दिसतोय त्यांनी. हा काय? हा तू जाऊन त्याला म्हण माझे पैसे दे म्हणून. त्याच्या आईला त्या सरपंचाला नाही सोडित गाड्या. आता मी लगेच जातो त्याच्याकडे. हा जा. आणि ना जाताना एकटा नको जाऊ ते भाऊ बहीण घेऊन जा. सगळे शेजारी पाजारी जेवढे भेटते ते सगळे घेऊन जा. शेजारी पाजार नाही जेवढे सोबत भेटते ना तेवढे घेऊन जा. अरे हलकट माणूस आहे ते पैसे नाही देणार तुला. तू जा फक्त मित्र सुद्धा घेऊन जा तू. हा वाटलं तर कुत्रा बी घेऊन जा पण जा पटकन जा. अरे आपला पेनान रे
हिशोब करायचा आहे मला थोडा. हा जा तू. सरपंच पैसे द्या. कसले पैसे? ते विम्याचे पैसे. कसला विमा? ते माझं लग्न मोडलं ते विम्याचे पैसे. अरे सगळे ते विमे मला माहिती. हा कोणता नवीन विमा? मला नाही भेटले कधी पैसे. मग ते अनुदानाचे पैसे द्या. आता हा कोणता नवीन अनुदानाचे पैसे मागतो तू? त्या अनुदानाच्या पैशातून विम्याच्या पैशातून तुमच्या मेवण्याचं लग्न केलं तुम्ही एवढं धुमधडाक्यात. ते पैसे मागतोय मी. आणि मला काय मिळवणार आहे काय? हे बघा सरपंच खोटं बोलू नका. माझी सगळी भावकी मागून येते. मी पुढे आलेलोय. काय वाटलं मला माहित होणार नाही? अरे आणि तुला भाऊ आहे काय? त्याचं लग्न झालं मला माहित नाही. हा त्याचं लग्न केलं माझ्याच पैशातून केलं. सरपंच ते पैसे काय तुमचे नाहीत. ते पैसे माझे आहेत. अरे पण तुला हे कोणी सांगितलं? ते गाण्याने आणि मान्याने सांगितलं मला. गैनीच म्हणजे सांगितलं का? हा बर. सरपंच सरपंच लाव के कडक